पदवी प्रमाणपत्रावरील स्पेलिंग चुकल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या 4 उपकुलसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या। विद्यापीठाच्या बोधचिन्हामधील मुंबईच्या स्पेलिंगमध्ये चूक झाली होती आणि त्यानंतर विद्यापीठ प्रशासनानं खडबडून जागा होत 4 उपकुलसचिवांच्या बदल्या केल्या आहेत। राज्यामध्ये एकूण 24,152 खासगी शाळा आहेत आणि त्यापैकी 388 शाळा अनधिकृत पद्धतीने चालवल्या जात असल्याची माहिती समोर आली। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली आहे। तसंच अनधिकृत शाळांविरोधात कारवाई सुरू असून 36 शाळांकडून दंड वसूल करण्यात आलाय, तर 99 शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेत। नवी मुंबई मनपाच्या शाळेमध्ये 1ली ते 8वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकं मिळणार आहेत। शाळेतील मुलांची संख्या वाढवण्यासाठी शासनानं उपाययोजना सुरू केल्या आहेत। पुणे शहरातील 138 ठिकाणचं पाणी प्यायला अयोग्य आहे अशी माहिती समोर आली आहे। आरोग्य विभागानं केलेल्या पाणी तपासणीमधून हा निष्कर्ष काढण्यात आलाय। आतापर्यंत 7,195 नमुने तपासण्यात आलेत, त्यातील 138 पाण्याचे नमुने प्यायला अयोग्य आहेत। मुंबई विमानतळावर दुबईमधून आलेल्या 2 प्रवाशांकडून 18,22 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलंय। केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। संबंधित विमानातून सोनं येत असल्याची त्यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर सापळा रचत 21 किलो वजनाचे सोन्याचे बार त्यांनी जप्त केलेत। नवी मुंबईमध्ये 128 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेलं आहे। प्लास्टिक विरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे। शहराच्या विविध भागांमधून प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे। वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP नोंदणीसाठी 6 बनावट लिंक तयार करण्यात आलेले आहेत। वाहन चालकांची त्यातून फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे। अमरनाथ तालुक्यामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्याला असलेल्या 2 बांगलादेशी महिलांना उल्हासनगर गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्यात, तर त्यांच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 2 पुरुषांना सुद्धा अटक झाली आहे। तब्बल 23 वर्षांपासून या महिला बेकायदेशीरपणे भारतामध्ये राहतात। अमळनेरमधील टाकरखेडा इथं जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारलाय। पोलिसांच्या कारवाईमध्ये 1,26,960 रुपयांची रोकड, 5 दुचाक्या आणि एका रिक्षासह सुमारे 3 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केलाय। जळगावच्या मेहरुण तलावाच्या परिसरामध्ये पोलिसांनी गांजा तस्करीचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणामध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे। त्याच्याकडून 5.5 किलो गांजा जप्त केलाय। तसंच तरुणावर MIDC पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा नोंदवलाय। पंढरपुरात 147 किलो गांजा जप्त केलाय। अहिल्यादेवी चौकामध्ये पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नाकाबंदी दरम्यान एका वाहनातून पोलिसांनी गांजा जप्त केलाय। पोलिसांच्या या कारवाईमध्ये एकूण 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। अकोल्यामध्ये मुरमाची अवैध वाहतूक करणाऱ्या 7 वाहनांवर तहसीलदारांनी कारवाई केली आहे। या सर्व वाहनांना प्रत्येकी 3,25,800 रुपयांचा दंड प्रस्तावित आहे। खनिकर्म अधिकाऱ्यांच्या पंचनाम्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे। मुंबईचा दादर परिसर 2 दिवसांपासून फेरीवाला मुक्त झालाय आणि त्यामुळे आता रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलेला आहे। तसंच तिथून जाणाऱ्या नागरिकांना सुद्धा आता त्रास कमी सहन करावा लागतोय। फेरीवाल्यांनी एरवी तुडुंब भरलेले रस्ते आता फेरीवाले मुक्त झालेले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुद्धा कमी झाली आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये फेरीवाल्यांचा उद्योग जोमामध्ये सुरू आहे। महापालिकेच्या शौचालयाबाहेर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी स्टॉल्स थाटलेले आहेत, त्यामुळे पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं दिसून येतंय। दरम्यान याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचं दिसतंय। पुणे जिल्ह्यातील गळक्या बंधाऱ्यांची दुरुस्ती होणार आहे। पाझर तलाव, साठवण, वळण बंधारा दुरुस्तीच्या कामांसाठी तब्बल 3 वर्षांनंतर 30,46 लाखांचा निधी मिळालाय। यामुळे जिल्ह्यातील 131 कामं पावसाळ्याआधीच पूर्ण होणार आहेत। मुंबईमध्ये रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढू लागल्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा उष्म्याचा तडाखा बसणार आहे। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे। या दिवसांमध्ये आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला हवामान विभागानं दिलाय। देशामध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर हे कमी झालेले आहेत। कच्चं तेल 6 महिन्यांच्या निजांकी पातळीवर पोहोचलंय। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चे तेल हे प्रति बॅरल $70च्याही खाली आलेलं आहे। परिणामी देशामध्ये पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे।
मुंबईसह राज्यामध्ये वाहन विक्रीचा वेग मंदावलाय. फेब्रुवारीमध्ये वाहन विक्रीमध्ये 60% घसरण झाली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशननं दिलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारपेठेमध्ये एकूण 18.99 लाख वाहनांची विक्री झाली होती. मध्य रेल्वेवरील 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या या दुपटीनं वाढणार आहेत. मुख्य मार्गावर आता 22 अतिरिक्त सेवांसह एकूण 44 फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. सध्या 15 डब्यांच्या लोकल कल्याणपर्यंत 22 सेवा चालवल्या जातात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे. पश्चिम रेल्वेनं मुंबईमध्ये तिकीट विक्रीमध्ये नवा विक्रम केलेला आहे. 3 मार्च रोजी एका दिवसामध्ये तब्बल 4.46 कोटी रुपयांची तिकीट विक्री केलेली आहे. त्यातील मेल एक्सप्रेसच्या तिकीट विक्रीतून पश्चिम रेल्वेला 16.22 कोटींचं उत्पन्न मिळालंय. होळीनिमित्तानं रेल्वेनं कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. गर्दी विभाजित करण्यासाठी मुंबई मडगाव विशेष रेल्वे गाडी तसंच पनवेल चिपळूण दरम्यान मेमू सुद्धा धावणार आहे. बिहारच्या बोधगया इथं महाविहारचं नियोजन बौद्ध समुदायाला दिलं जावं या मागणीसाठी गोंदियामध्ये धरणं आंदोलन सुरू आहे. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं बौद्ध बांधवांनी हजेरी लावली. समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्या भंडाऱ्यामधील शेतकऱ्यानं अखेर आमरण उपोषण सोडलंय. शेत जमिनीला प्रति एकर 1,30,00,000ची नुकसान भरपाई, शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं होतं. शासनाकडून आश्वासन मिळाल्यामुळे त्यानं उपोषण सोडलंय. जळगावच्या पारोरा इथल्या तालुक्यामध्ये 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शेतामधील पाण्याच्या मोटारींची चोरी केल्या प्रकरणामध्ये ही कारवाई झालेली आहे. त्यांच्याकडून 52,000च्या 4 मोटर्स जप्त करण्यात आल्या. नाशिकच्या यंत्रणा नगर परिसरामध्ये कार चोरणाऱ्या संशयिताला नाशिकच्या गुन्हे शाखेनं अटक केली आहे. संशयिताकडून एक कार चोरीसाठी वापरलेली बाईक असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नाशिकमध्ये सराईत बाईक चोरांना पोलिसांनी अटक केलेली आहे. विशेष म्हणजे या टोळीमध्ये एका लहान मुलांचाही समावेश आहे. आरोपींकडून 5 बाईक जप्त करण्यात आल्यात. या चोरट्यांना शहरी भागातील अनेक बाईक चोरल्याची कबुली दिली आहे. जळगावमध्ये पोलिसांनी मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं होतं. बेटी बचाव बेटी पढाव या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेटी बचाव बेटी पढाव या संदर्भात जनजागृती करण्यासाठी रॅली काढली आहे. अकोल्यामध्ये राज्यस्तरीय अकोला ॲग्रो प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय. तब्बल 4 दिवस डे अँड नाईट सामने सुरू आहेत. त्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे 32 संघ सहभागी झाले. वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्यांवर कित्येक हजारांचा दंड थकीत असल्याचं समोर आलंय. त्याच्याकडे मर्सिडीज, BMW, इनोव्हा अशा गाड्या आहेत. मात्र या गाड्यांवर 35,200 रुपयांचा दंड 2022 पासून थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी भैयाजी जोशींविरोधात आंदोलन केले. मराठी गुजराती संदर्भातील वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाले. घाटकोपरच्या LBS मार्गावर जोशींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबईच्या विद्याविहार इथल्या शिवसेना शाखेबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भैयाजी जोशींविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. जोशींविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणा दिल्या. एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण करण्यात आलंय. कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा कामगारांनी दिलाय. पुण्यामध्ये महापालिकेची मैदानं खेळासाठी खुली केली जावीत या मागणीसाठी मनसेनं आंदोलन केलं. मात्र महापालिकेच्या सुरक्षा विभागानं आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरी सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर क्रिकेट खेळत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी क्रिकेटचं साहित्य जप्त केलंय. भंडारा शहरातील एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या वकिलानं अत्याचार केलाय. भंडारा शहरामधील नागरिकांनी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन केले. तर या घटनेचा वकील संघटनेनं सुद्धा निषेध केलाय. नराधमावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. रायगडमध्ये जिल्हा परिषद कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केले. सुधारित पेन्शनसह शासकीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनानं लक्ष द्यावं यासाठी हे आंदोलन केलं गेलं. विविध संघटनांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला.
नाशिकमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक संघटनांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। 18 प्रलंबित मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र संघर्ष करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे। पंढरपुरात मराठा समाजाने आंदोलन केलं। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सर्व आरोपींना तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सोलापूर बार्शीमध्ये संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये मोर्चा काढत आरोपींच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी बार्शी बंदची हाक देण्यात आली। दरम्यान आरोपींना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी केली जाते। विना तिकीट प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनानं लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये नियमित तिकीट तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे। या मोहिमेअंतर्गत एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये विना तिकीट प्रवाशांकडून 134 कोटींचा दंड वसूल केलेला आहे। सोलापूरमध्ये कारखान्यामध्ये काम करणाऱ्या 10 बांगलादेशींना अटक झाली आहे। गारमेंट कंपनीमध्ये धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली। हे बांगलादेशी घुसखोर सोलापुरामध्ये आल्याचं समोर आलंय। यवतमाळच्या वादग्रस्त ठाणेदाराची उचलबांगडी करण्यात आली आहे। ठाणेदार केशव ठाकरेंची नियंत्रण कक्षामध्ये बदली केली गेली आहे। डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे। कल्याण पोलिसांनी रिक्षा चोरट्यावर मोठी कारवाई केली आहे। हा आरोपी कल्याण डोंबिवलीमधून रिक्षा चोरून कर्जतमध्ये विकत होता। हा प्रकार पोलिसांना कळताच त्यांनी सापळा रचत आरोपीला अटक केली आहे। चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर इथले ग्रामसेवक आणि सरपंचांना एसीबीनं ताब्यात घेतलेलं आहे। सरपंच नलिनी तलांडे यांनी 10,000 रुपयांची लाच मागितली होती, तर ग्रामसेवक विकास तेलमासरे यांनी 5,000ची लाच स्वीकारल्यामुळे दोघांनाही एसीबीनं ताब्यात घेतलंय। नाशिकमध्ये बीएसएनएलच्या सेवेवर बाधा आणणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। विनापरवानगी खोदकाम करणाऱ्यांवर आता गुन्हे दाखल होणार आहे। नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। मध्य प्रदेशमधून अहिल्यानगरमध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा पोलिसांनी जप्त केलाय। या गांजाची किंमत 29,64,200 किमतीचा गांजा आहे। या प्रकरणामध्ये आरोपी पिता पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे। अमरनाथच्या कांसाई सेक्शन परिसरामध्ये साईबाबा मंदिरामध्ये चोरीची घटना घडली आहे। चोरट्यांनी चांदी आणि पितळ्याच्या वस्तूंसह देवांच्या मूर्तीही चोरून नेल्यात। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। नाशिकमध्ये 2 बेकायदेशीर जाचक महिला सावकारांवर गुन्हा दाखल झालाय। पंचवटीमध्ये स्वाती रामराजे आणि सातपूरमध्ये माधुरी गांगुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। सहकार विभागातील शैलेश पोद्दार आणि प्रदीप महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालाय। पुण्यामध्ये उरळी देवाची परिसरामध्ये अवैध गावठूदारीची हातभट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे। 3 लाख रुपयांची 1,000 लिटरपेक्षा अधिक दारू पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर इथल्या श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। परमेश्वर देवस्थान हे हिमायतनगरचं ग्रामदैवत असून 716 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळीला उत्तर भारतामध्ये मोठी मागणी आहे। मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना हा सुरू झालेला आहे, त्यामुळे केळीच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 5,41,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान किसान योजनेचा हप्ता जमा झालाय। मात्र सायबर गुन्हेगारांकडून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या ॲपच्या लिंक पाठवून लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे। अशा लिंकपासून सावध राहावं असा इशारा जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिला आहे। सोलापूर जिल्ह्यातील 1.5 लाख हेक्टर शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडलं जात आहे। उजनी धरणातील पाणीसाठा 50% आलाय। उन्हाळी हंगामामधील पाण्याचं नियोजन झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेण्यात आलाय। समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या गुजरातमध्ये नामे निराली या बोटीचा अपघात झाला। या अपघातामध्ये पालघरच्या झाई इथल्या 4 मच्छीमारांचा बुडून मृत्यू झालाय। 2 मच्छीमार जखमी अवस्थेमध्ये त्यांना बाहेर काढण्यात गुजरात सरकारला यश आले।